सोलापूरची जयंती यात काही एक्सक्लुडेड नाही आहे. तो मोठे माणूस आहे, त्यांच्या मंडळ खूप वर्षापासून आहे किंवा ज्यांच्या राजकारणात जास्ती वर्चस्व आहे, हे सर्व विसरा. ज्यांनी ज्यांनी परवानगी घेतलेली आहे निवडणुकीसाठी त्यांना सर्वांना समान संधी मिळावी हे आमचे उद्देश आहे. तो जे मोठे मंडळ आहे, मानवी ट्रेलर आहे, त्यांच्या फक्त एकच गाडी आहे असं तुम्ही करू नका. आपल्याला जेवढं महत्वाचं आहे तेवढंही ते लहान मंडळाच्याही महत्व आहे. तो 10 ते 15 मिनिट आपण एका शब्दात अभिवादन केलं, तुमचं गावात साजरा केलं, ताबडतोब आपण पुढे जा. आणि समोर जागा खाली असताना जाणून बुजून एका ठिकाणी थांबू नये. आपल्या सर्वांना विनंती आहे, एका मंडळासोबत आमचे एक आमदार नेमणूक होणार आहे आणि छोट्या अधिकारी असणार आहे. जे अतिशक्ती आहे त्यात हे पण इन्क्लुडेड आहे. अतिशक्ती उल्लंघन झालं किंवा अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, त्यांच्या कामात कोणी अडथळा निर्माण केला तर 100% आम्ही कारवाई करणार आहे. सर्वांना जे मी शिवाजी महाराज पुतळ्यातून सुरू केलं त्यांनाही पुढे यावं लागेल, त्यांनाही बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यात अभिवादन करावं लागेल. एवढं तरी त्यांना संधी देणं आमची जबाबदारी आहे. हे समजून आपण सर्वांनी पुढे इतरांना संधी द्यावी ही माझी विनंती आहे. आपलं सोलापूर शहरामध्ये जे परंपरा आहे, पर्टिक्युलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जे उत्साहाने साजरा होत आहे, या मिरवणूक काढून याचाही आम्ही रेफरन्स घ्यायला पाहिजे. आमच्या सर्वांचा हक्क आहे, त्या सर्वांना जे गरज आहे ते निर्णय घेण्यासाठी हे विश्वास करून बसलेलं आहे. आपलं सर्वांचं या मत आहे, आपलं सर्वांचं मत आहे म्हणजे जनतेला जे पाहिजे त्याच्या सुविधा करून देणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जे समोर देश मंडळी बसलेले आहे हे मनात ठेवूनच आम्ही निर्णय घेणार आहे. ते तारीखचा असो, रूटचा असो, वेळचा असो, सर्व गोष्ट असो. माझ्या मनात आलं म्हणून वेगळं तारीख किंवा वेगळं वेळ किंवा वेगळं अशा कधी होऊ देणार नाही. अशा कधी ते ज्येष्ठ मंडळी जे आहे अशा कधी हे करणार नाही. आपलं सर्व भीमसैनिकांना याच्या माहिती असावी म्हणून मी सांगतो. आपण सर्वांनी मिळून मला आमच्या बाबासाहेबांची जयंती याच तारीखला करायची, यात काही बदल होणार नाही म्हणून तुम्ही निर्णय घेतला तर प्रशासन काही करणार नाही. शेवटी आम्हाला एक दिवस बंदोबस्त करावंच लागेल. रात्री 12 परवानगी प्रशासनाने दिलेली आहे, त्याचं पालन करून 12 वाजेपर्यंत आम्हाला बंदोबस्त करावाच लागेल. आणि ते जे दिवस सर्वांना सुखद आहे त्या दिवशी आम्ही घेणार आहे. आणि राजभाऊंनी जे पार्श्वभूमी सर्वांना समजून सांगितलं त्यात बघितलं तर मेजॉरिटी होतं मिल कामगार, त्यांना ज्या दिवशी सुट्टी होतं त्या दिवशी आम्ही मिरवणूक काढलं होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे, सर्व सुशिक्षित झालेले आहे आणि जे जास्तीत जास्त लोक शासकीय नोकरी झालेले आहे त्यांना सुट्टी कुठल्या दिवस आहे, रविवार. आता हे जे परिणाम जे चेंज होत आहे, आम्ही मिलवाल्यांनी ज्या दिवशी सुट्टी दिली त्या दिवशी आम्ही मिरवणूक काढण्यासाठी केलं होतं. आमच्या हक्काने जे रविवार सुट्टी मिळत आहे त्या दिवशी साजरा होईल असा निर्णय मध्यवर्ती काढलेला आहे. त्याबद्दल आमचा दोघांना अभिनंदन, आभारी आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, या काळात त्याच दिवशी बसवेश्वर जयंती पण येत आहे 21 तारीखला. तेही मंडळांच्या मिरवणूक होणार आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आज आमची बैठक झालं होतं. त्यांच्या विनंती होतं आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षी असा अनुभव आला तेव्हा आता आम्ही पण वर्षानुवर्ष शिकत आहे. काही छोटे मोठे गलती आलं तर ते आम्ही सुधारणा करतो. यावर्षी ज्यांनी काही वेगवेगळ्या बोलायची आमच्या मंडळात त्यांना भेट देत त्यांच्या हातून करायची अशा काही प्लॅन केला पाहिजे. काही नियोजन त्यांना क्लिअर कट सांगा. डायरेक्ट तो मंडळापर्यंत किंवा बाबासाहेब पुतळ्यापर्यंत गाडी रोड सुरू झाल्यानंतर घेऊन येणे योग्य नाही आहे. त्यामुळे सर्वांना त्रास होईल आणि निवडणुकी स्लो होईल. जे जवळच्या चौक पर्यंत मिरवणूक नाही आहे तिथपर्यंत आम्ही गाडी घेऊन जाऊ.
तिथून ते पायी जाताना जेवढा आता 5 मंडळ असतात तर 5 मंडळाचे ते पदाधिकारी त्यांना भेटून हात पडून वगैरे शुभेच्छा देऊन पुढे जाते. तो लास्ट मोमेंटला नाही यांच्या गाडी समोर जावंच लागेल अशा थोडी प्रेशर करू नये. बॅरिकेड कापून घेतलं तर ते उघडणार नाही. आता सर्व जे आजीमाजी पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांनाही माझं विनंती आहे सर्वांनी जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. आता